नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्याला समोर हे सोयाबीन पीक दिसत आहे। तर हे सोयाबीन पीक भरण्या अगोदरच त्यामध्ये पानं त्यामध्ये ठिकाणी वाळून जात आहे। तर मित्रांनो, या सोयाबीनवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे। आपण बघू शकता, जर याच्या जर मुळा जर बघितल्या तर ह्या सर्व खराब झालेल्या आहे। बुरशीजन्य रोग या ठिकाणी आलेला आहे। तर मित्रांनो, यामुळे हे सोयाबीन पीक जे आहे तर ते भरण्या अगोदरच त्या ठिकाणी वाळत आहे। तर आपण बघू शकता या पद्धतीने हे जे पानं आहे तर ते वाळत आहे आणि त्याचबरोबर ह्या ज्या शेंगा आहे तर ह्या पापड्यामध्येच त्या ठिकाणी राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे मित्रांनो, आपल्याही सोयाबीन पिकामध्ये अशा पद्धतीने रोग आपल्या सोयाबीन पिकावर आला असेल तर मित्रांनो, याला तर आपण आता सुधारवू शकत नाही। पण जे पानं अवेलेबल आहे तर त्या पानामध्ये आपल्याला काही फवारणी त्या ठिकाणी करणे गरजेचे आहे, जेणेकरून जो दाणा आहे तर तो चांगल्या पद्धतीने जवळपास चांगल्या पद्धतीने भरावा। हा आता पूर्ण भरेल याची काही गॅरंटी नाही, पण चांगल्या पद्धतीने भरण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक विद्राव्य खत त्या ठिकाणी फवारणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपलंही सोयाबीन पीक पिवळं होत असेल आणि पानगळ होत असेल तर मित्रांनो, आपल्याला लवकरात लवकर त्या ठिकाणी सोयाबीनमध्ये फवारणी करायची आहे। तर मित्रांनो, सोयाबीनमध्ये फवारणी करताना आपल्याला 13-0-45 हे 100 ग्रॅम प्रति 5 लिटर पंपासाठी घेऊन त्या ठिकाणी फवारणी करायची आहे। त्याचबरोबर मित्रांनो, शक्य झाल्यास आपल्याला जे टिबिकॉनझोल सल्फर आहे तर ते सुद्धा आपण त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याला दाणा भरण्यास त्यामध्ये मदत मिळेल आणि चकाकी येण्यास मदत मिळेल। त्यासाठी मित्रांनो, टिबिकॉनझोल सल्फर जे आहे तर ते बुरशीनाशक आपण 30 ग्रॅम प्रति 5 लिटर पंपासाठी घ्या आणि 13-0-45 हे 100 ग्रॅम घ्या। तर मित्रांनो, फवारणी करताना आपल्याला लवकर फवारणी करायची आहे, जेणेकरून त्या ठिकाणी आपल्या सोयाबीन पिकामधील जो दाणा आहे तर तो भरण्यास मदत मिळणार आहे। तर मित्रांनो, ही माहिती आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्यांचासुद्धा त्यामध्ये फायदा होईल। तर मित्रांनो, कमेंट करून नक्की कळवा की आपल्या शेताच्या आजूबाजूला असा रोग आलेला आहे का। तर मित्रांनो, धन्यवाद। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण शेतीविषयी नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। तर मित्रांनो, धन्यवाद।